ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। विविध लोकांनी विविध प्रकारची मतं मांडलेली आहेत ना। प्रामुख्याने असं म्हटलं गेलंय की कालिया नागाला यमुनदी सोडायला परमेश्वराने सांगितलं, तो दिवस आजचा होता असं प्रामुख्याने म्हटलं गेलं। दुसरं असं म्हटलं गेलं की शंकराच्या डोक्यावरती नागाचं अस्तित्व आहे, म्हणजे परमेश्वराने स्वतः त्याला सांभाळलेले आहे। तिसरी गोष्ट अशी म्हणते की आपल्या धर्मामध्ये हे जे स्त्रिया आहेत आपल्या आमच्या, त्यांना आता त्याला कसं प्रश्नच मिळला, सगळं रेडीमेड मिळतं, पण पूर्वीच्या बायकांची कला कशी होती की चरायचं नाही, तळायचं नाही वगैरे वगैरे जी बंधनं लावली, त्याच्यामध्ये स्त्रियांनी निसर्गाच्या निर्माण झालेल्या सगळ्या मूर्तींना नमस्कार करावा, आदरांजली व्हावी आणि त्याची पूजा करावी, अशा भावनेने ही पंचमी साजरी केली जाते। पंचमीचा उद्देश मात्र कार्याचा उल्लेखाने केलेला आहे आणि म्हणून परमेश्वराच्या लाडक्या अशा नागाला आपण पूजा करतो, पण दिसला की मारतो, तर मारू नका असं या ठिकाणी पूजा करून आजचं दिवस साजरा केला। आपलं नाव काय? माझं नाव स्नेहलता ठाकूर। या मंदिराची अध्यक्ष सुरुवातीपासून 19 पासून हे मंदिर स्थापन झालेलं आहे आणि या मंदिराचं विशेष म्हणजे महिलाच हे मंदिर बघतात, महिला सांभाळतात, महिला पूजा करतात, महिला प्रवचन करतात आणि महिलाच सगळं कार्य या ठिकाणी करत आहे। असं एकमेव मंदिर आहे असं म्हटलं जात आहे, मला नक्की सांगता येईल। मंदिराचं नाव काय? मंदिराचं ओंकारेश्वर मंदिर नाव आहे, ओंकारेश्वर महादेव मंदिर। खूपच हे वातावरण शरीर प्रकृतीसाठी योग्य नसतं। आषाढी पहाडी म्हणतात आणि हा श्रावण मास पण म्हणजे पचनशक्ती खूप कमवत असते, म्हणून उपास तपास लावलेली आमच्या इथे। पचनशक्ती खूप कमी असते आणि उपासाने कंट्रोल